नमस्कार, मी डॉक्टर आरती पारख, इन्फर्टिलिटी आणि IVF स्पेशलिस्ट नाशिक। ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की एखाद्या कपलला जर वंध्यत्वाचा प्रॉब्लेम असेल किंवा मूल राहत नसेल आणि तो IVF सेंटर किंवा इन्फर्टिलिटी सेंटर किंवा डॉक्टरकडे कन्सल्टेशनला गेला तर कशा पद्धतीने आपण त्याचे टेस्टिंग करतो आणि कशा पद्धतीने ट्रीटमेंट प्लॅन केली जाते। तर कुठलाही कपल जेव्हा पहिल्यांदा मूल राहत नाही आहे म्हणून डॉक्टरला भेटतं तर सर्वात प्रथम त्याचं कारण शोधणं गरजेचं असतं, म्हणजे त्याची योग्य ट्रीटमेंट आपल्याला करता येते। मग कारण शोधणं म्हणजे काय, तर आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल की प्रेग्नन्सी राहण्यासाठी जी रचना शरीरात झाली आहे त्यात कुठल्या कुठल्या घटकाची गरज असते। तर स्त्रीची रचना असते की स्त्रीमध्ये एक गर्भपिशवी आहे, त्या गर्भपिशवीच्या बाजूला दोन नळ्या म्हणजे फॅलोपियन ट्यूब आहे आणि त्या फॅलोपियन ट्यूबच्या शेवटी पोटात दोन ओव्हरीज म्हणजे अंडाशय आहेत। मग या ओव्हरीजचं काम काय आहे की ह्या ओव्हरीजमध्ये असंख्य स्त्रीबीजं आहेत, ती सुप्त अवस्थेत असतात आणि प्रत्येक पाळीत त्याच्यातली 4 ते 5 स्त्रीबीजं वाढीसाठी तयार होतात। पण त्यातलं एकच स्त्रीबीज पूर्णपणे वाढतं आणि वाढलेलं स्त्रीबीज फुटून नळीमार्फत पोटात येतं। आता नळीत आलेलं स्त्रीबीज हे फक्त 24 ते 48 तास तिथे थांबणार आहे। मग त्या आजूबाजू जेव्हा त्यांचा संबंध राहतो तर गर्भपिशवीच्या तोंडाशी जमलेले पुरुष बीज यांना त्या पाण्यातनं वेगळं होऊन गर्भपिशवीतनं वर जाऊन ह्या नळीत आलेल्या स्त्रीबीजाच्या भोवती जमा व्हायचं असतं। मग जेव्हा लाखोंनी पुरुष बीज तिथे पोहोचतात तेव्हा एक आत जातं, म्हणजे एक त्या एगला पेनिट्रेट करतं आणि त्याला फर्टिलायझेशन म्हणतात आणि साधारणतः 5 दिवसापर्यंत तो एम्ब्रिओ तिथे वाढला जातो। मग 6व्या दिवशी तो नळीतनं गर्भपिशवीत येतो। मग जसं ओव्हरीमध्ये एक स्त्रीबीज वाढत असतं त्याचबरोबर सायमल्टेनियसली गर्भपिशवीत एक लेअर वाढत असते, त्याला आपण एंडोमेट्रियम लायनिंग म्हणतो। ही लायनिंग हे तयार होणाऱ्या बाळाला रुजून घेण्यासाठी तयार होत असते। जर ही लायनिंग चांगली असेल तर ते आलेलं 6व्या दिवशी आलेलं बाळ त्यात रुजतं आणि मग तुमची पाळी चुकते। पण काही कारणाने जर हे बाळ तयार झालं नाही किंवा ते लायनिंगमध्ये रुजलं नाही तर पुढच्या 10 दिवसांनी हीच लायनिंग पाळी म्हणून शेड होते। तर अशी प्रक्रिया ही दर महिन्याला चालू असते आणि आपण सांगतो की निसर्ग सांगतो की साधारणतः वर्षभर एखाद्या जोडप्यांनी बरोबर राहिलं, प्रयत्न केला, प्रयत्न म्हणजे काय की आठवड्यातनं 2 ते 3 वेळा संबंध ठेवणे आणि सगळ्या ह्या गोष्टी चांगल्या असतील म्हणजे काय की स्त्रीमध्ये पाळी नियमित असणे, नळ्या उघड्या असणे, गर्भपिशवीतली आतली जागा चांगली असणे, गर्भपिशवीच्या तोंडाशी कुठलेही इन्फेक्शन नको, पुरुषांमधले पुरुषबीज चांगले असेल, ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या असतील तर साधारणतः वर्षाच्या अखेरीस 80% जोडप्यांना मूल राहून जाते। वर्षाअखेरीस 20% जोडपे अशी असतात ज्यांना मूल राहत नाही आणि त्यांना पुढे ट्रीटमेंटची गरज पडते। म्हणून अशी जोडपी जेव्हा क्लिनिकला येतात तेव्हा सर्वप्रथम त्यांचं कारण शोधण्यासाठी ओव्हरीसाठी सोनोग्राफी प्लस काही हॉर्मोन्स टेस्ट केल्या जातात, ट्यूबसाठी एक्सरे त्यालाच HSG म्हटलं जातं, गर्भपिशवीची आतली जागा किंवा गर्भपिशवीचा साईज आकार बघण्यासाठी सोनोग्राफीची मदत होते आणि पुरुषांचे बीज मोजण्यासाठी त्यांच्या सिमेन अनालिसिस किंवा पुरुषबीजाची तपासणी केली जाते। ह्या ज्या 4 तपासण्या आहेत म्हणजे सोनोग्राफी, हॉर्मोन टेस्ट, एक्सरे आणि सिमेन अनालिसिस, ह्या 4 याच्यात 80% पद्धतीने आपल्याला समजतं की नेमका प्रॉब्लेम कुठे आहे, म्हणजे पुरुष बीजाची क्षमता कमी आहे, अंडाशयात सूज किंवा काही प्रॉब्लेम आहे, नळ्या खराब आहेत की गर्भपिशवी खराब आहे आणि त्या पद्धतीने जे घटक खराब आहे त्याला क्लिअर करून त्याला जी ट्रीटमेंट क्लिअर करेल आणि प्रेग्नन्सी देईल ती ट्रीटमेंट पद्धती आपण चूज करतो। तर ह्या पद्धतीने कुठल्याही वंध्यत्व ग्रास्त झालेल्या जोडप्यांना जेव्हा आपण ट्रीटमेंट ऑफर करत असतो त्या ह्या पद्धतीने आपण त्यांचं ॲनालिसिस करतो आणि त्यांना लवकरात लवकर जी ट्रीटमेंट प्रेग्नन्सी मिळवून देऊ शकते ती आपण त्यांना ऑफर करतो। तर आपल्यालाही काही असं प्रश्न पडला असेल तर नक्की आमच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। थँक्यू।